नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व निवारणाच्या आधुनिक उपचार पद्धती. निसर्गाची महान शक्ती म्हणजे सृजनशीलता, नवीन निर्माण करण्याची शक्ती. हीच नवनिर्मितीची शक्ती, प्रजोत्पादनाची शक्ती ही स्त्रीमध्ये सुद्धा असते आणि म्हणूनच या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी आपण नवरात्री तिचा जागर करत असतो. कुटुंबामध्ये मात्र जर वर्षभरात पाळणा हल्ला नाही तर त्या कुटुंबामध्ये चिंतेची लाट असते, अतिशय दुःखद वातावरण सुद्धा असतं आणि मग कुठे जाऊन नवस करा, उपवास तपास करा, असे विविध प्रकारात वेळ दवडला जातो. आधुनिक चिकित्सा शास्त्रामध्ये आज वंध्यत्व निवारणाच्या अत्याधुनिक उत्तम यशस्वी चिकित्सा उपलब्ध आहे आणि कोणत्या आहेत याविषयीच आजचा आपला कार्यक्रम आहे. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत IVF स्पेशलिस्ट डॉक्टर अमोल लुंकड. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर अमोल लुंकड हे AIMS दिल्लीमधून प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग ह्यामध्ये MD पदवी प्राप्त केलेली आहे. ॲडव्हान्स गायनेक एंडोस्कोपी ची पदवी जर्मनीमधून प्राप्त केलेली आहे. त्यांचे इनफर्टिलिटी या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 28 रिसर्च पब्लिकेशन्स आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. डॉक्टर अमोल लुंकड यांनी निसंतान दाम्पत्यांना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शन मिळावं या हेतूने एक सामाजिक जाणीवेतून निसंतानता भारत छोडो या नावाचे अभियान चालू केलेले आहे. या अभियानाअंतर्गत त्यांनी व त्यांच्या टीमने आतापर्यंत भारतामध्ये सुमारे 500हून अधिक शिबिरांचं आयोजन करून 25,000 निसंतान दाम्पत्यांना मोफत मार्गदर्शन केलेलं आहे. दर्शको, आज आपला विषय आहे वंध्यत्व निवारणाच्या आधुनिक उपचार पद्धती. तरी उपचार पद्धतींकडे वळण्यापूर्वी मला सांगा की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. तर ज्या दाम्पत्यांना सलग 1 वर्ष नैसर्गिकरित्याने प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही, अशा दाम्पत्यांना वंध्यत्व किंवा निसंतानता आहे असं पण म्हणतो. जर दाम्पत्यांमधील पत्नीचं वय हे 35 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक असेल तर अशा दाम्पत्यांनी 1 वर्ष न थांबता 6 महिन्यातच योग्य तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर ज्या दाम्पत्यांना या मर्यादित वेळेत नैसर्गिकरित्याने गर्भधारणा होऊ शकत नाही, अशा दाम्पत्यांनी पटकन योग्य तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. निश्चितच. आणि आज सर आपण बघतो की जसं आपल्या म्हणजे शिक्षणाचं वय वाढतंय तसंच लग्न करण्याचं वय सुद्धा खूप पुढे जातंय आणि अनेक म्हणजे मुलं मुली 30शी मध्ये आज लग्न करताना बघतोय आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला पुढे जाऊन मग फॅमिली प्लॅनिंग आहे, बऱ्याच गोष्टी ह्याच्यात अंतर्भूत होतात. आज योग्यरित्याने आपण जे सांगितलं की एक 30 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी जर 100 दाम्पत्यांनी गर्भधारणेसाठी प्रयत्न करायला सुरू केला तर 1 वर्षानंतर साधारण 10 ते 12% दाम्पत्यांना गर्भधारणा व्हायची नाही आणि त्या दाम्पत्यांना मदत लागायची. तर हे जे 10 ते 12% वंध्यत्वाचं जे प्रमाण होतं ते आज वाढून 18 ते 20%वर गेलेलं आहे की 1 वर्षानंतर किंवा वंध्यत्व असणारी दाम्पत्य हे 18 ते 20%पर्यंत दिसून येतात. आणि या मागचं जे कारणं आहेत वाढण्याची, त्याच्यात पोल्युशन आहे, आपली लाईफस्टाईल आहे. मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जे आपण सिडेंटरी लाईफस्टाईल झाली की आपण व्यायामाची कमी झाली आहे, बॉडी मुवमेंट्स आणि ओव्हरऑल सिडेंटरी लाईफस्टाईलमुळं त्याचा परिणाम आपल्या स्त्रीबीजांवर, आपल्या शुक्राणूंवर दिसून येतोय. त्याच्यानंतर लेट मॅरेजेस होत आहेत. प्रेग्नन्सी राहू नये त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेडिसिन्स किंवा उपाय केले जातात. तर लेट प्लॅनिंग होतंय चाइल्ड बेरिंगचं. तर या सगळ्यांमुळे परत बऱ्याचदा हे दिसून येतं की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिलं लवकर प्रेग्नन्सी राहिली म्हणून अबॉर्शनही करतात दाम्पत्य. तर या सगळ्यांचं स्वरूप आपल्याला वाढत्या वंध्यत्वाच्या हिशोबाने दिसून येतंय. बरोबर. निश्चित. म्हणजे सामाजिक आहे, आर्थिक बाजू सुद्धा आहे, अनेक पैलू. करिअरमुळे ही लोक डिलेड चाइल्ड बेरिंग करतात. पण अजूनही आज समाजामध्ये बघतो की वंध्यत्व म्हणजे हा थोडासा नकारात्मक शब्द म्हणूनच वापरला जातो आणि त्याचा अनेक वेळेला दोष म्हणजे दोषच आपण म्हणू शकत नाही, पण तरीही दोष हा स्त्रीला दिला जातो. तर ह्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, हे अगदी बरोबर आहे. अजूनही समाजात
बऱ्याचदा अनेक समाजातील वेगवेगळ्या तबक्यांमध्ये अशी समज दिसून येते की जेव्हा नैसर्गिकरित्याने गर्भधारणा होत नाही तर सगळा प्रॉब्लेम स्त्रीमध्येच आहे, तर तिला विक्टिमाइज करणं किंवा तिच्यावरच सगळं दोष देणं हे अजूनही समाजात दिसून येतं. आणि आपल्याला अशा प्लॅटफॉर्म्सवरनं समाजात सगळ्यांना समजवणं गरजेचं आहे की निसंतानता जेव्हा येते तेव्हा स्त्रियांमध्ये जेवढा दोष असण्याची शक्यता आहे तेवढ्याच प्रमाणात पुरुषांमध्येही दोष दिसून येतो. आणि आता जे वैंध्यत्व असणारी दाम्पत्य जास्तीत जास्त आमच्याकडे येतात त्याच्यात मुख्यतः उलट पुरुषांमध्ये दोष जास्त दिसायला सुरू झाला आहे की शुक्राणूंचं प्रमाण खूप भरारीने कमी होतं आहे, चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू बऱ्याचदा नसतात आणि त्यामुळे वैंध्यत्व दिसून येतं आहे. तर सगळ्यांना हे समजायला हवं की जेवढ्या प्रमाणात स्त्रीमध्ये दोष असण्याची शक्यता आहे तेवढ्याच प्रमाणात पुरुषातही प्रॉब्लेम किंवा दोष असण्याची शक्यता असणार आहे. आणि पुरुषातील प्रॉब्लेम कळून घेणं हे फार सोपं आहे, कारण फक्त एकच तपासणी करायला लागते, ती म्हणजे वीर्याची तपासणी करणंही फार सोपं आहे. आणि तेवढी एक तपासणी केली तर पुरुषाचा भाग आपल्याला पूर्णपणे समजून जातो. तर उलट नैसर्गिकरित्याने जर प्रेग्नन्सी राहत नसेल, वैंध्यत्व जर आहे, तर सगळ्यात आधी पुरुषाची तपासणी व्हायला हवी आणि ती म्हणजे वीर्याची तपासणी. निश्चित. अतिशय छान तुम्ही याची उलगडा केला. आणि सर, आपण जेव्हा म्हणतो की वंध्यत्वाची नेमकी कारणं, स्त्री आणि पुरुष, नेमकी कारणं काय असतात? बरोबर आहे. तर जर आपण 100 निसंतान दाम्पत्य बघितले तर 1/3 दाम्पत्यांमध्ये मुख्य प्रॉब्लेम हे पुरुषांमध्ये दिसून येतं. 1/3 दाम्पत्य असे असतील ज्याच्यात मुख्य प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये दिसतील आणि उरलेले 1/3 असे असतील ज्यांच्यात दोघांमध्ये प्रॉब्लेम्स मिळतील. पुरुषांमधील जर प्रॉब्लेम आपण बघितले तर वीर्यात शुक्राणू नसणे, ज्याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो, किंवा वीर्यातील शुक्राणूंचं हालचाल फार कमी असणे, ज्याला आपण ॲस्थेनोझूस्पर्मिया म्हणतो, किंवा वीर्यात शुक्राणूंची जी मात्रा आहे ती फार कमी असणे, ज्याला ऑलिगोस्पर्मिया म्हटलं जातं, किंवा वीर्यात शुक्राणूच नसणे मात्र अंडकोशात चांगले शुक्राणू बनणे, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया म्हणतो, किंवा वीर्यातील शुक्राणू जास्तीत जास्त डिफेक्टिव्ह असणे, ज्याला टेरॅटोझूस्पर्मिया म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुरुषांमध्ये इरेक्शन किंवा इजॅक्युलेशन म्हणजे संभोग करण्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. अशा प्रकारे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला पुरुषांमध्ये दिसून येतात. आपण पुढच्या स्त्रियांच्या कारणांकडे वळूया. आपण आपल्याला सर प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न आलेला आहे सुहास यांचा यवतमाळवरून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. सर, नमस्कार. आमच्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत. हो. आणि माझ्या मिसेसचे जवळपास सर्व रिपोर्ट नॉर्मल्स आहेत. बरोबर. आणि जे बीज जे आहे ते जर आपण इंजेक्शन घेतलं तर हुकॉक इंजेक्शन काहीतरी याचे इंजेक्शन देतात डॉक्टर, तेव्हा बीज ऑटोमॅटिक वाढते आणि ते रप्चर होण्यासाठी सुद्धा इंजेक्शन घ्यावं लागते. बरोबर. आणि माझा जो स्पर्म काउंट आहे तर तो म्हणजे 10 मिलियन आहे. तर आम्हाला हा म्हणजे IVF हा एकच ऑप्शन आहे का? आणि त्यांचं वय किती आहे? तुमचं वय किती आहे दोघांचं? वय माझं 31 आहे आणि तिचं 30 आहे. बरं, ठीक आहे. आणि 4 वर्ष लग्नाला झाली? हा, लग्नाला 4 वर्ष झाली. धन्यवाद. बरोबर. तर बेसिकली त्यांच्या प्रश्नांमध्ये 2 मुख्य गोष्टी त्यांनी सांगितल्या की वीर्यातील शुक्राणूंची मात्रा ही 10 मिलियनच आहे, आणि दुसरं म्हणजे की स्त्रीबीज फुटण्यासाठी आणि बनण्यासाठी त्यांना मदत लागते. तर अशा दाम्पत्यांमध्ये ऑफकोर्स शुक्राणू, कारण की काउंट कमी आहे, तर त्यांना वाढण्यासाठी काही मेडिसिन्स असतील. शुक्राणूंमध्ये जे 10 मिलियन काउंट आहे त्याच्यात आपल्याला हे पण बघायला लागेल की मोटिलिटी कशी आहे, की हालचाल करणाऱ्या चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण त्याच्यात कसं आहे. जर आपल्या हालचाल करणारे चांगल्या शुक्राणूंचं ओव्हरऑल प्रमाण हे 5 मिलियनपेक्षा खाली असेल तर अशा दाम्पत्यांना मग IVF हे जास्त चांगले ट्रीटमेंट राहणार आहे. दुसरं की स्त्रीबीज बनणं, फुटणं ही प्रक्रिया जी नैसर्गिकरित्याने तेवढी सक्षम नाहीये, त्याच्यासाठी मदत लागते. त्याच्या मागचं कारणही बघणं आपल्याला महत्त्वाचं राहणार आहे, की PCOD आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज आहे, किंवा अंडकोशाची चांगल्या स्त्रीबीज बनवण्याची क्षमता कमी झाली आहे का, या गोष्टी बघायला हव्या. आणि स्त्रीबीज आणि शुक्राणू सोडून आपल्याला आपलं गर्भाशय आणि गर्भनलिका कशा आहेत हे पण बघायला हवं. तर आपले सगळे प्रॉब्लेम जर आपल्याला कळून गेले तर मग त्या प्रॉब्लेमच्या बेसिसवर आपलं ट्रीटमेंट आपण प्लॅन करू शकतो. निश्चितच. आता तुम्ही जसं पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणं सांगितली तशी स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणं नेमकी कोणती? बरोबर आहे. आपण या स्लाइडद्वारे स्त्रियांमधील कारणं बघू शकतो. जसं आपण बघितलं की पुरुषाच्या अंडकोशात वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात, शुक्राणू बनण्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात, संभोग करण्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. तसंच या स्लाइडद्वारे आपण बघू शकतो की स्त्रियांमध्ये काय वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. जे मध्यभागी जे त्रिकोणी गर्भाशय दाखवलं आहे
त्याला 2 गर्भनलिका असतात, 2 अंडकोश असतात आणि अंडकोशात स्त्रीबीज बनणं आणि फुटणं ही प्रक्रिया ब्रेन मधून निघणाऱ्या वेगवेगळ्या हार्मोन्सनी कंट्रोल केली जाते. प्रत्येक स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या मेंदूमध्ये पिट्युटरी ग्लँड असते, ज्याच्यातनं हार्मोन्स निघतात आणि ते अंडकोशाला कंट्रोल करतात. तर स्त्रियांमध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल, हे हार्मोन्स जर व्यवस्थित बनत नसतील, तर स्त्रीबीज वाढणं, स्त्रीबीज फुटणं ही प्रक्रिया व्यवस्थित होणार नाही आणि स्त्रीबीज व्यवस्थित बनलं नाही तर गर्भधारणा व्हायला त्रास होईल. आणि हार्मोनल इम्बॅलन्स खूप कॉमनली आजकाल आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळे मग ओव्ह्युलेशन नीट न होणं किंवा स्त्रीबीज व्यवस्थित न बनणं आणि मग PCOS, PCOD हे प्रॉब्लेम दिसायला लागतात. आधी काम करणाऱ्या किंवा स्ट्रेसफुल जॉब करणाऱ्या महिलांमध्ये जास्तीत जास्त दिसून यायचं. आता तीच राहणीमान किंवा तीच लाईफस्टाईल ग्रामीण भागातही फॉलो केली जाते. तर सर्वसाधारण 15 ते 25% स्त्रियांना हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. अंडकोशात वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे सिस्ट अंडकोशात दिसून येतात. हिमोरेजिक सिस्ट आहे, एंडोमेट्रिओसिस आहे. गर्भनलिकेत वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. वेगवेगळ्या इन्फेक्शनमुळे गर्भनलिका ब्लॉक होऊन जाते आणि त्यामुळे मग स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन व्यवस्थित होऊ शकत नाही. TBच्या आजारात गर्भनलिकेत आणि गर्भाशयात वेगवेगळे अडथळे किंवा ब्लॉकेजेस निर्माण होतात. गर्भाशयाची जी गर्भस्थापनेची जागा आहे ती बऱ्याचशा इन्फेक्शनमुळे खराब होऊन जाते किंवा गर्भाशयात असलेल्या वेगवेगळ्या गाठींमुळे ती जागा ऑब्स्ट्रक्ट होऊ शकते. जसे फायब्रॉइडची गाठ आहे किंवा ॲडिनोमायोसिस आहे किंवा विनाकारण गर्भाशय साफ केल्यामुळे गर्भस्थापनेची जागा खराब होऊ शकते आणि हे वेगवेगळे कारणं आपल्याला स्त्रियांमध्ये दिसून येतात, ज्याच्यामुळे गर्भधारणा व्हायला त्रास होईल. निश्चितच. आणि ही जी आपल्याला वेगवेगळी कारणं सरांनी सांगितली, स्त्रियांमधील असो पुरुषांमधील असो, तर ही नेमकी ओळखायची कशी? तर ह्यासाठी तपासणी करणं तर गरजेचं आहे. नेमक्या कोणत्या तपासण्या करायला पाहिजे याविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, मला सुद्धा आवडेल. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. वयाच्या 30व्या वर्षानंतर जर स्त्री गर्भधारणेसाठी उत्सुक असेल तर सर्वसाधारणपणे 6 महिने जर नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली नाही तर निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सर, आपण आता तुम्ही स्त्रियांच्या कारणं आहेत किंवा पुरुषांची कारणं आहेत अतिशय डिटेलमध्ये सांगितलं. ही नेमकी ओळखायची कशी, ह्यासाठी तपासणी करणं कोणती आवश्यक आहे? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की योग्य कारण बघून मगच निवारणाकडे गेलं पाहिजे. आणि कारण बघणं हे फारच सोपं आहे, कारण आपल्याला 3 किंवा 4च महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या की आपले शुक्राणू कसे आहेत, म्हणजे पुरुषाचं वीर्याची तपासणी, स्त्रीबीज कसं आहे, आपलं गर्भनलिका आणि गर्भाशय कसं आहे. तर पुरुषाच्या वीर्याच्या तपासणीमध्ये आपण काउंट कसं आहे की टोटल किती स्पर्म्स आहेत वीर्यामध्ये ते बघतो. त्याची हालचाल कशी होते की किती प्रमाण शुक्राणू चांगले हालचाल करणारे आहेत, प्रत्येक शुक्राणूचा शेप कसा आहे ह्याला डिटेलमध्ये स्टडी करतो. स्त्रियांचं जर बघितलं तर स्त्रीबीज कसं बनतंय, कसं फुटतंय, ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो, हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे एक सिंपल सोनोग्राफीने आपण बघू शकतो, ज्याला आपण फॉलिक्युलर मॉनिटरिंग स्टडी किंवा ओव्ह्युलेशन स्टडी म्हणतो. अंडकोशाची स्त्रीबीज बनवण्याची क्षमता कशी आहे हेही बघणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण सोनोग्राफीतही बघू शकतो आणि एक सिंपल ब्लड टेस्टद्वारे बघू शकतो, ज्याला आपण AMH किंवा अँटीमुलेरियन हार्मोन म्हणतो. स्त्रियांमधील गर्भनलिका आणि गर्भाशय बघण्यासाठी आपण एक चांगली 3D सोनोग्राफी करू शकतो किंवा सोनोसाल्फिंगोग्राफी करू शकतो किंवा एक सिंपल एक्सरे करू शकतो, ज्याला आपण हिस्ट्रोसाल्फिंगोग्राफी म्हणतो. जर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर बहुतांश दाम्पत्यांमध्ये त्यांचा प्रॉब्लेम काय हे कळून जाईल आणि मग जसं प्रॉब्लेम असेल तसं त्याचं निवारण व्हायला हवं. रोजच अनेक दाम्पत्य असे दिसतात ज्यांना बरेच वर्ष झालेले असतील लग्नानंतर, बऱ्याचशा वर्ष ते प्रयत्नही करतात, पण तरीही त्यांना योग्य कारण अजून मिळालेलं नसतं. तर कारण योग्य बघून मगच निवारणाकडे जाणं हे फारच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे सर. आणि अनेक वेळेला आपण बघतो की गर्भधारणा होत नाहीये ना, चला आपण मग DNC म्हणजे पिशवी साफ करून घेऊया, मग नंतर तुम्हाला गर्भधारणा राहील, हे कितपत तुम्हाला वाटतं योग्य आहे? बरोबर आहे. आणि एस्पेशली ग्रामीण भागातील येणाऱ्या दाम्पत्यांमध्ये खूपच कॉमन हा गैरसमज दिसून येतो की गर्भधारणा होत नाहीये म्हणून जवळच्या लेडी डॉक्टरकडे जातील आणि सरळ गर्भाशय साफ करून घेतील किंवा DNC किंवा पिशवी धुवून घेणं ज्याला आपण म्हणतो. आणि अशा समजुतीने हे केलं जातं की गर्भाशयाचा अस्तर आपण या महिन्यात चांगलं व्यवस्थित रगडून साफ करूया, पुढच्या महिन्यात जास्त चांगलं अस्तर तयार होईल आणि त्याच्यावर एक चांगलं गर्भ येऊन चिपकून जाईल किंवा प्रेग्नन्सी राहून जाईल. मात्र व्यवस्थित कारण न बघता जेव्हा आपण अशा
निवारणाच्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींकडे जातो तर फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यता तेवढीच जास्त राहते. जर ही प्रक्रिया व्यवस्थित केली गेली नाही किंवा इन्स्ट्रुमेंट जर व्यवस्थित स्टरलाइज नसतील किंवा अस्तर जर खूप जास्त रगडून साफ करण्यात आलं तर गर्भस्थापनेची जागा कायमस्वरूपी खराब होऊन जाते आणि बऱ्याचदा इन्फेक्शन जर वरती जाऊन गर्भनलिकेला ब्लॉक करून टाकतं तर जे प्रॉब्लेम नव्हते ते प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. ते योग्य आपले कारणं वंध्यत्वाची ती बघून त्यांच्या निवारणाकडे गेलं पाहिजे. विनाकारण जाऊन एखादी प्रक्रिया करणं किंवा विनाकारण गर्भाशय साफ करून घेणं याच्यात फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानही होण्याची तेवढीच संभावना राहणार आहे. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. वैद्यनाथ जाधव प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. हो नमस्कार. हे IVF म्हणजे नेमकं प्रश्न विचारताच भीती वाटते. सर ते IVF ची माहिती पूर्ण सांगता का थोडं? बरोबर आहे. ते आपण ठीक आहे. आणि कार्यक्रम जसा पुढे जाईल तसं आपण IVF विषयी डिटेल माहिती देणारच आहोत मिस्टर जाधव. तुम्ही निश्चित जरूर लक्षपूर्वक हा कार्यक्रम बघा. सर, आपण आता उपचार पद्धतींकडेच येणार होतो. बरोबर. नेमका वंध्यत्वावरील उपचार पद्धती कोणत्या आहेत? बरोबर आहे. जसं आपण आत्ताच बघितलं की कारण योग्य बघून तसं निवारणाकडे गेलं पाहिजे आणि जसं कारण असेल तसं त्याचं ट्रीटमेंट होईल. वेगवेगळ्या ज्या उपचार पद्धती असू शकतात त्याच्यात प्राथमिक स्वरूपाची काही औषधं असू शकतात. शुक्राणू चांगले करण्यासाठी, त्यांचं हालचाल किंवा त्यांचं काउंट वाढवण्यासाठी, स्त्रीबीज व्यवस्थित बनण्यासाठी, व्यवस्थित फुटण्यासाठी काही मेडिसिन्स किंवा इंजेक्शनचा वापर असू शकतो. त्याच्यानंतर जे उपचार पद्धती येते त्याच्यात IUI किंवा इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन ही एक उपचार पद्धती असू शकते ज्याला आपण कृत्रिम वीर्यरोपण म्हणतो. आणि IUI मध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं तर आपण या स्लाइडद्वारे बघूया की IUI मध्ये आपण वीर्य वॉश करून एका पातळशा सिरिंजद्वारे चांगले शुक्राणू गर्भाशयात सोडून देतोय ज्या दिवशी स्त्रीबीज बनवून फुटणार आहे त्या दिवशी. तर सुरुवातीला काही मेडिसिन्स दिले जातील आणि स्त्रीबीज कसं बनतंय कसं फुटतंय हे आपण सोनोग्राफीने फॉलो करतो. स्त्रीबीज फुटण्याची वेळ किंवा ओव्युलेशन होण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस आपण हे चांगले शुक्राणू गर्भाशयात सोडून देतो. अच्छा. त्याला आपण IUI किंवा इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन म्हणतो. ह्या उपचार पद्धतीबद्दल 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यांना समजणं. एक की याच्यात मुख्य आपण शुक्राणूंना मदत केली आहे की जे शुक्राणू नैसर्गिक संभोग झाल्यानंतर गर्भमुखाजवळ सोडले जाणार होते त्याच्याऐवजी आपण चांगले शुक्राणू गर्भाशयात सोडून दिले. तर ज्या दाम्पत्यांमध्ये मुख्य प्रॉब्लेम शुक्राणूंचा आहे की हालचाल कमी आहे, काउंट कमी आहे आणि हालचाल करणाऱ्या चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण हे 5 ते 15 मिलियनच्या मध्ये आहे त्यांना IUI ही उपचार पद्धती चांगली राहणार आहे. मात्र या उपचार पद्धतीसाठी गर्भनलिका व्यवस्थित असणं, स्त्रीबीज व्यवस्थित बनवून फुटणं हे अनिवार्य आहे. जर आपलं स्त्रीबीजच व्यवस्थित बनत नसेल, फुटत नसेल, जर आपल्या गर्भनलिका चांगल्या नसतील तर IUIचा फायदा तेवढा होणार नाही. बरोबर. जर आपले प्रॉब्लेम म्हणजे IUI जर सफलता देत नसेल किंवा आपले प्रॉब्लेम काही दुसरे असतील तर ह्याच्या पुढची जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे त्याच्यात IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी येतात. आणि IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी मध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं की स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन हे बाहेर लॅबमध्येच घडवलं जातं. तर स्त्रीबीज बनवण्यासाठी काही इंजेक्शन ठराविक दिले जातील. अनेक बनलेले स्त्रीबीज सोनोग्राफी गायडन्स मध्ये बाहेर काढले जातील आणि बाहेर निघालेल्या प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजाबरोबर आपण शुक्राणू मिळवून बाहेर लॅबमध्येच योग्य वातावरणात गर्भ तयार करतो. गर्भांना 3 ते 5 दिवस वाढवून चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना गर्भाशयात ठेवतो. थोडक्यात स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन जे नैसर्गिकरित्याने आत घडू शकत नव्हतं ते आपण बाहेर केलं. अच्छा. आणि IVF ची ही जी उपचार पद्धती आहे ह्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. जसं आता आपल्याला त्यांनी प्रश्न विचारताना म्हटलं, ही उपचार पद्धती 1978 साली जगात ह्याचा आविष्कार झाला. मोर देन 38 इयर्स आपण ही टेक्निक वापरतोय. जगात 60 लाखहून अधिक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आले आणि ही उपचार पद्धती सोपी असते आणि ही उपचार पद्धतीत असं घाबरण्यासारखं काही नाहीये. निश्चित. आणि सर, आता तुम्ही जेव्हा IUIचा उल्लेख केला तर तुम्ही फार महत्वाचं सांगितलं की ह्याच्यासाठी शुक्राणूंमध्ये काही दोष असेल आणि जर ओव्युलेशन म्हणजे गर्भाशय आणि ओव्युलेशन चांगलं असेल तर आपण IUI कडे जातो. पण IUI हे आपण किती सायकल्स रिपीट करू शकतो? बरोबर आहे. तर हा खूपच चांगला प्रश्न आहे कारण रोजच असे दाम्पत्य दिसतात की एका डॉक्टरकडे जातील, 2-3 वेळा IUI करून घेतील, मग सक्सेस मिळत नाहीये म्हणून 4-6 महिन्याचा ब्रेक घेतील, डॉक्टर चेंज करतील, परत 2-3 IUI होतील, मग कोणीतरी सांगितलं म्हणून दुर्बिणीचं ऑपरेशन करतील आणि मग त्याच्यानंतर परत 2-4 IUI करतील.
तर 30 उपचार पद्धती सारखं करून आपल्याला काही फायदा होणार नाहीये. जर 3 ते 4 वेळा IUI ही उपचार पद्धती आपल्याला पाहिजे तसं सक्सेस देऊ शकत नाहीये, तर आपल्याला पटकन पुढच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंटकडे गेलं पाहिजे. 3 ते 4 IUIच्या सायकल्स पेक्षा जास्त करून फायदा नाही राहणार आहे. सर, आणि आता तुम्ही जी मिस्टर जाधवांचा सुद्धा हा प्रश्न होता की IVF विषयी तुम्ही सांगितलं, तर मग IVF ही नेमकी कधी करावी आणि मग कधी करता येत नाही ह्याविषयी काय सांगाल? बरोबर आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. आपण बघितलं की IVF मध्ये आपण काय करतोय की स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिळन डायरेक्टली बाहेरच घडवून आणतोय आणि चांगल्या बनणाऱ्या गर्भांना किंवा चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना 3 ते 5 दिवसानंतर गर्भाशयात ठेवतोय. ही उपचार पद्धती त्या दाम्पत्यांसाठी योग्य असेल ज्या दाम्पत्यांमध्ये पुरुषांमध्ये हालचाल करणारी शुक्राणूंची मात्रा अत्यंत कमी आहे. जसं आपण आत्ताच बघितलं की IUI ही उपचार पद्धती त्या दाम्पत्यांसाठी ठीक आहे जिथे पुरुषांचं हालचाल करणाऱ्या शुक्राणूंचं प्रमाण हे 5 ते 15 मिलियन मध्ये आहे. पण जर हालचाल करणाऱ्या चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण जर 5 मिलियन पेक्षा खाली गेलं तर IUI ही उपचार पद्धती त्यांना सक्सेस देणार नाहीये, कारण की शुक्राणूंची मात्रा किंवा चांगल्या शुक्राणूंची मात्रा अत्यंत कमी झाली आहे. तर प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात डायरेक्टली एक चांगलं शुक्राणू मिळवून गर्भ तयार करणं. तर जर माझ्याकडे 8 ते 10 चांगले स्त्रीबीज मला स्त्रीच्या दोन्ही अंडकोशातनं मिळालेत तर मला 8 ते 10 चांगले शुक्राणू लागतील. तर अगदी बोटावर मोजण्या इतके कमी शुक्राणू जरी असतील तरी आपण त्या शुक्राणूंनी गर्भधारणा सहजरित्याने IVF या टेक्निकने किंवा टेस्ट ट्यूब बेबी या टेक्निकने करू शकतो. तर पुरुषांमधील हा एक पहिला प्रॉब्लेम आपण बघितला जिथे IVF हे बेस्ट सक्सेस देणार आहे आपल्याला. पुरुषांमधील दुसरा प्रॉब्लेम जिथे ही टेक्निक आपल्याला फायदा देईल ते म्हणजे असे पुरुष ज्यांच्या वीर्यात शुक्राणू नाहीये मात्र अंडकोशात चांगले शुक्राणू बनत आहेत. तर आपण अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढू शकतो. त्याच वेळेस स्त्रीच्या अंडकोशातनं आपण स्त्रीबीज बाहेर घेऊया. स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन बाहेर लॅबमध्येच केलं जाईल आणि चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना आपण गर्भाशयात ठेवू शकतो. तर पुरुषांमधील हे 2 मुख्य प्रॉब्लेम आहे जिथे IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी हेच बेस्ट सोल्युशन राहणार आहे. आणि ते म्हणजे की वीर्यात शुक्राणू नसणे मात्र अंडकोशात चांगले शुक्राणू बनणे आणि दुसरं म्हणजे वीर्यात अत्यंत कमी आणि खराब शुक्राणू असणे. बरोबर. महिलांमध्ये किंवा स्त्रियांमधील जर आपण प्रॉब्लेम्स बघितले जिथे टेस्ट ट्यूब बेबी आपल्याला लागणार आहे तर स्त्रियांमधील पहिला आणि मुख्य प्रॉब्लेम म्हणजे गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचा अडथळा असणं. या टेक्निकचा आविष्कारच गर्भनलिकेच्या प्रॉब्लेमसाठी झाला होता. लुईस ब्राउन जी जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती तिचा जन्म किंवा ही टेक्निकचा आविष्कार जे त्याच्यामुळे झाला तर तिच्या आईमध्ये दोन्ही गर्भनलिका ब्लॉक होत्या आणि गर्भनलिकामध्ये जर अडथळा असेल तर स्त्रीबीज आणि शुक्राणू हे नैसर्गिकरित्याने मिळू शकणार नाहीये, तर त्यांना आपल्याला बाहेरच मिळवायला लागेल. स्त्रियांमधील दुसरे प्रॉब्लेम जिथे ही टेक्निक आपल्याला हेल्प करेल ते म्हणजे स्त्रीबीज व्यवस्थित न बनणं, व्यवस्थित न फुटणं. जर वय जास्त झालं असेल आणि पाळी बंद झाली असेल किंवा अंडकोशातील चांगले स्त्रीबीज संपले असतील तर मी 20, 22, 25 वर्षाच्या दुसऱ्या स्त्रीचं स्त्रीबीज घेऊन हजबंडच्या शुक्राणूशी मिळवून चांगले गर्भ तयार करून गर्भाशयात ठेवू शकतो. तर आपण 50, 55, 60च्या वयात जाऊन जे हजारो प्रेग्नन्सीज IVF द्वारे करतो ते याच एग डोनेशन IVF टेक्निक. आपण या स्लाइड द्वारे बघूया. सर बघूया, आपण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. उमेश प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार सर, मी उमेश बोलतो यवतमाळवरून. मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल विचारतो. रेग्युलर येत नाही माझ्या मिसेसला. बरोबर आहे. 3 ते 4 महिने, आज तर कधी कधी 5 महिने पण होऊन जातो. बरोबर. आणि वय किती आहे त्यांचं? रनिंग 27 आहे मॅडम. 27 आहे. आणि गर्भधारणा झालेली आहे त्यांची आधी? नाही, आजपर्यंत एकदा पण नाही. एकदाही नाही. आणि लग्नाला किती वर्ष झाली? आता 2 कंप्लीट झाले, 2 वर्ष कंप्लीट झाली. निश्चितच उमेश, तुमचा हा प्रश्न अगदी कार्यक्रमाच्या विषयाशी अनुसरूनच आहे. ह्या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. स्त्रियांच्या तपासणीबरोबरच पुरुषांचीही वंध्यत्वासाठी तपासणी करणं किती आवश्यक आहे हे आता सरांनी सांगितलंच. त्यामुळे कुठच्याही स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाण्यापूर्वी किंवा गेल्यावर पुरुषांनीही वीर्याची तपासणी स्वतःहून करावी असं मी तुम्हाला नक्कीच आवाहन करीन. सर, आपल्याला आता विश्रांतीपूर्वी उमेश यांचा प्रश्न होता की त्यांच्या मिसेसचा प्रॉब्लेम आहे, काय सांगाल? बरोबर. तर त्यांची पाळी 3-3 महिने, 4-4 महिने पाळी येत नाही किंवा औषधं घेतल्यानंतरच पाळी येते. तर कोणत्याही स्त्रीची पाळी नियमित का येते? कारण
स्त्रीबीज बनायला सुरू होतं पाळीच्या चौथ्या दिवसापासून आणि साधारण 14व्या दिवशी जाऊन स्त्रीबीज फुटतं किंवा फलित होतं, ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. जर हे स्त्रीबीज व्यवस्थित बनलंच नाही, स्त्रीबीज व्यवस्थित फुटलंच नाही, तर पाळी व्यवस्थित येणार नाही. कारण स्त्रीबीज फुटून बाहेर पडल्यानंतर जर त्या स्त्रीबीजाला शुक्राणू मिळाले तर गर्भधारणा होईल. पण त्या स्त्रीबीजाला जर शुक्राणू मिळू शकलं नाही तर स्त्रीबीज फुटून बाहेर पडल्यानंतर बरोबर 14 दिवसाने पाळी येते. पण जर स्त्रीबीजच व्यवस्थित बनलं नाही तर पाळी पण व्यवस्थित येणार नाही आणि प्रेग्नन्सी पण राहणार नाही. आता ह्यांना सगळ्यात आधी बघायला हवं की स्त्रीबीज व्यवस्थित न बनणं, व्यवस्थित न फुटणं याच्या मागचं कारण काय आहे, आणि ते कारण ह्यांना दाखवेल की पाळी व्यवस्थित येण्याचं कारण म्हणजे काय कारण आहे पाळी व्यवस्थित न येण्याचं. तर योग्य कारण माहिती करून मग त्याचं ट्रीटमेंट त्यांना करायला हवं. म्हणजे थोड्या तपासण्या करणं आणि डॉक्टरांकडे जाऊन मार्गदर्शन घेणं फार आवश्यक आहे, ते तुम्ही निश्चित करावं. सर, आपण पुन्हा जेव्हा IVF कडे वळतोय तेव्हा तुम्ही पुरुषांमधील कारणं सविस्तर सांगितली, स्त्रियांमध्ये कोणकोणती कारणं असतात सविस्तर काय तर सांगाल? IVF ज्या दाम्पत्यांना गरज असेल ती कारणं आपण थोडक्यात या स्लाइडद्वारे बघूया. याच्यात आपल्याला IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी मध्ये जी वेगवेगळी कारणं आहेत स्त्रियांमधील आणि पुरुषांमधील, ज्याच्यात IVF हेच बेस्ट सोल्युशन असणार आहे, ते इथे समोर दिसेल. आपण ऑलरेडी बघितलं की पुरुषांमधील जी कारणं होती की शुक्राणूची मात्रा अत्यंत कमी असणे, वीर्यात शुक्राणू नसणे मात्र अंडकोशात शुक्राणू बनणे, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया म्हणतो. आपण स्त्रियांमधील पण ही कारणं बघितली की नलिकेत कसल्याही प्रकारचं रुकावट असेल किंवा खराबी असेल तर नलिकेचं काम व्यवस्थित होणार नाही आणि त्यामुळे स्त्रीबीज आणि शुक्राणू मिळू शकणार नाही, तर त्यांना आपल्याला बाहेरच मिळवायला लागेल. स्त्रियांमधील दुसरा प्रॉब्लेम जिथे IVF हे बेस्ट सोल्युशन असणार ते म्हणजे स्त्रीबीज व्यवस्थित न बनणं. तर आपण विशिष्ट इंजेक्शन लावून स्त्रीबीजांना काही प्रमाणात वाढवून घेतो आणि ते स्त्रीबीज सरळ बाहेरच काढून घेतो आणि बाहेरच ह्या स्त्रीबीजांना शुक्राणूंशी मिळून गर्भ तयार केले जातील आणि चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना आपण गर्भाशयात ठेवू शकतो. तर ज्या स्त्रियांमध्ये मेडिसिन इंजेक्शन देऊनही स्त्रीबीज किंवा अंड व्यवस्थित बनत नसेल, फुटत नसेल, त्यांनाही या सक्सेस मिळेल. आपण हेही बघितलं की ज्या स्त्रियांमध्ये वय खूप जास्त झालंय, पाळी बंद झाली आहे किंवा वय कमी असताना अंडकोश खराब होऊन गेलाय, त्या स्त्रियांना पण आपण IVF द्वारे गर्भधारणा करून देऊ शकतो. शेवटचे दोन म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलं की 3 ते 4 वेळा IUI करून जर सफलता मिळाली नसेल तर आपल्याला पुढच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटकडे किंवा IVF कडे जायला हवं. आणि ज्या दाम्पत्यांमध्ये नसबंदी झालेली असेल तर असे अनेक दाम्पत्य येतात आमच्याकडे की नसबंदी झाली आहे आणि आयदर रिमॅरेज झालंय किंवा असलेलं अपत्य काही कारणामुळे ॲक्सिडेंटमध्ये आजारामुळे ते गमावलं गेलं आणि आता परत प्रेग्नन्सी करण्याची इच्छा आहे. तर नसबंदीमध्ये आपण काय करतो की नलिकांना खराब करतो किंवा नलिकांना कायमस्वरूपी ब्लॉक करून टाकतो. तर परत जाऊन ऑपरेशन करणं, पुरुषाची किंवा स्त्रीची नळी खोलण्याचा प्रयत्न करणं, ती नळी कधीच निसर्गाने दिल्यासारखी होणार नाहीये किंवा तशी काम करणार नाहीये. तर थोडक्यात नळीचं कामच बाहेर काढणं हेच त्याला योग्य उपाय राहणार आहे. तर ही सगळी कारणं आहेत जिथे IVF हे बेस्ट सोल्युशन राहणार आहे. सर, ह्याच्याच बरोबर आता ही तुम्ही जी कारणं सांगितली, आज आधुनिक विज्ञान खूप प्रगत आहे, अनेक नवीन नवीन शोध लागतात, तर IVF मध्ये सुद्धा काही ॲडव्हान्स पद्धती आहेत का ज्यामुळे याचा सक्सेस रेट आपण वाढवू शकतो? हो, नक्कीच आहेत. आणि गेल्या ह्या 38 वर्षात IVFचं सक्सेस फार भरारीने वाढलेलं आहे आणि जे अजूनही बऱ्याच लोकांमध्ये एक समजूत आहे की IVF ही लास्ट उपचार पद्धती असणार आहे किंवा शेवटची असणार आहे किंवा त्या प्रक्रियेचं सक्सेस खूप कमी असतं, हे असं काही राहिलेलं नाही आहे. जसं कारण असेल तसं आपल्याला त्याचं निवारण व्हायला हवं. जर आपलं प्रॉब्लेमच असा आहे की त्याला IVF हेच बेस्ट सोल्युशन असणार आहे तर भलेही आपल्या लग्नाला 1 वर्ष झालेलं आहे किंवा 5 वर्ष झालेलं आहे त्याचा काही फरक पडणार नाही आहे. आणि IVF मधल्या ज्या आपण ॲडव्हान्स उपचार पद्धती जर बघितल्या तर सगळ्यात पहिली म्हणजे ICSI किंवा ICSI. आपण या स्लाइडद्वारे बघूया की ICSI किंवा ICSI म्हणजे काय असतं. तर ICSI किंवा ICSI किंवा ज्याला आपण इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतो, तर याच्यात काय केलं जातं की प्रत्येक बाहेर निघालेल्या चांगल्या स्त्रीबीजाबरोबर ह्या प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजाला आपण सूक्ष्मदर्शकाखाली एका होल्डिंग पिपेटनी होल्ड करतो. इथे लेफ्ट हँड साईडला आपण बघू शकतो एक चांगलं स्त्रीबीज ज्याला एका होल्डिंग पिपेटनी होल्ड केलंय आणि सूक्ष्मदर्शकाखालीच एका खूप पातळ सुईद्वारे प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात डायरेक्टली एक चांगलं शुक्राणू आपण इंजेक्ट करतोय. तर हे आपण इथे बघू शकतो की प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात हे एक चांगलं शुक्राणू इंजेक्ट झालंय. स्त्रीबीज प्रत्येक चांगल्या सुयोग्य निवडलेल्या शुक्राणू बरोबर जेव्हा मिळवलं जातं तेव्हा गर्भ तयार होतात
आणि मग गर्भांना 3 ते 5 दिवस आपण वाढवून चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना गर्भाशयात ठेवतो. तर ICSI किंवा ICSI ही उपचार पद्धती जी आहे ह्याच्यात अत्यंत कमी शुक्राणू असतानाही आपण सहजपणे चांगल्या गर्भांसाठी जाऊ शकतो किंवा गर्भधारणेसाठी जाऊ शकतो. याच्या पुढच्या ज्या ऍडव्हान्स टेक्निक आहेत त्याच्यात आहे ब्लास्टोसिस्ट कल्चर, की गर्भाला जेव्हा आपण 5 ते 6 दिवस सलग चांगलं वाढवतो तेव्हा गर्भ 5व्या दिवशी ब्लास्टोसिस्ट होऊन जातं. आणि ब्लास्टोसिस्ट हे सगळ्यात सक्षम गर्भ असतात गर्भधारणा देण्यासाठी. ब्लास्टोसिस्ट कल्चर करण्यासाठी हे स्पेशल बेंचटॉप ट्रायगॅस इन्क्युबेटर्स वापरले जातात. अच्छा. आणि 2 असे चांगले ब्लास्टोसिस्ट जर आपण चांगल्या गर्भाशयात ठेवले तर गर्भधारणा होण्याची शक्यता ही 85-90% आसपास चालली जाते. याच्या पुढची जी ऍडव्हान्स टेक्निक आहे त्याच्यात लेझर असिस्टेड हॅचिंग आहे, की गर्भ जेव्हा आपण गर्भाशयात ठेवतो तेव्हा काय होतं की प्रत्येक गर्भाला एक बाहेर कवच असतं. हे कवच फोडून गर्भ बाहेर येतं आणि गर्भाशयाच्या अस्तराला चिपकून वाढायला लागतं. आणि बऱ्याचदा हीच प्रक्रिया योग्यरित्याने होत नाही किंवा बऱ्याचदा गर्भांचं बाहेरचं कवच जास्त टणक किंवा जाड बनतं आणि त्यामुळे हे गर्भ व्यवस्थित गर्भाशयात रुजू शकत नाही, ज्याला आपण इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणतो. आणि तिथेच हे लेझर असिस्टेड हॅचिंग हेल्प करतं. कसं हेल्प करतं तर गर्भाशयात ठेवण्याच्या 5 मिनिटं आधी आपण हे गर्भाचं बाहेरचं कवच अशा रीतीने सॉफ्ट किंवा पातळ करून टाकतो. हे एका साईडने सॉफ्ट झाल्याचं पातळ झाल्याचं दिसतंय आपल्याला. आणि जेव्हा एका साईडने आपण गर्भाचं बाहेरचं कवच पातळ करून देतो तेव्हा गर्भ निघणं, गर्भाशयाच्या अस्तराला चिपकणं, तर ही जी रुजण्याची प्रक्रिया आहे ही जास्त चांगली होऊन जाते. याच्या पुढची जी ऍडव्हान्स टेक्निक आहे त्याच्यात क्लोज्ड वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजी आहे. आणि या क्लोज्ड वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजीमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन बाहेर जेव्हा आपण घडवतोय ते त्याच वातावरणात आपण करू शकतो जसं आईच्या गर्भाशयात मिळायला होतं. तसंच ऑक्सिजन, तसंच तापमान, तसंच कार्बन डायऑक्साईड, ह्युमिडिटी. तर बाहेरही जर आपण स्त्रीबीजाला शुक्राणूला तेच वातावरण जर दिलं तर त्यांना कमीत कमी आपण हे अहसास देतोय की ही प्रक्रिया आपण बाहेर करतोय. तर त्यांची क्वालिटी तशीच्या तशी चांगली मेंटेन राहते आणि त्यामुळं गर्भ जास्त चांगले तयार होतात आणि त्यामुळं आपलं IVFचं सक्सेस हे ट्रिमेंडसली वाढून जातं. तर ह्या वेगवेगळ्या ऍडव्हान्सेस आपण IVF किंवा ह्याच्यात बघू शकतो. आणखी काही ऍडव्हान्समेंट आहेत जसं IMSI आहे किंवा PGD आहे. तर असे अनेक ऍडव्हान्सेस IVF मध्ये झाले ज्याच्यामुळे सक्सेस आज सक्सेस रेट वाढलेला आपण बघू शकतो. आपल्याला सर पुढचा प्रश्न आलेला आहे रायगड जिल्ह्यातून प्रशांत जाधव प्रश्न विचारतायत. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मॅम मी लेप्रोसी पॉझिटिव्ह आहे आणि लेप्रोसी पॉझिटिव्ह आहे, पण आता ते जे काउंट आहे ते कमी झालेलं आहे आणि लेप्रोसीचं काउंट कमी झालंय पूर्ण मोस्टली. आणि मला मुलाचा विचार करायचा होता, तर तो मी केव्हा करू शकतो किंवा माझे डॉक्टर म्हणतात की ते टाइम घ्यावा लागेल. पण मला आपला शो मध्ये इतकं आवडलं की ते मला विचारावंसं वाटतं आणि चांगलं सल्ला मिळाला. आता काही औषधं चालू आहेत का? तुमची औषधं आता काही चालू आहेत का? हो, आता माझं एक औषध 1 दिवस आड करून औषध चालू आहे. प्रोटीन आणि याचं औषध चालू आहे, कॅल्शियम आणि हे, आणि एक थॅलिडोमाइड गोळी चालू आहे. आणि त्याचा कोर्स आता किती दिवसांचा राहिलाय तुमचा? आता त्यांचं म्हणणं आहे की आता वर्षभरात ते संपून जाईल म्हणून, 1-1.5 वर्षात ते पूर्ण संपून जाईल. तर सर पण काय आता माझी ती खूप इच्छा आहे की असं व्हावं बाबा. आता तुम्ही प्रयत्न करतायत गर्भधारणेसाठी का नाही करत? नाही सर. अच्छा. तर म्हणजे हे मेडिसिन घेत असताना किंवा याचं ट्रीटमेंट चालू असताना तुम्ही गर्भधारणेसाठी नक्की प्रयत्न करू शकता. बट त्याच्या आधी वाईफला फोलिक ऍसिड सुरू करणं आणि ह्यांना स्वतःलाही काही अँटीऑक्सिडंट मल्टीव्हिटॅमिनचं त्याच्याबरोबर सपोर्ट घेणं हे गरजेचं असणार आहे. तर सर ह्या अनुषंगाने म्हणजे हा प्रश्न आला तर त्या अनुषंगाने मला असं विचारायचं की कोणते असे व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये ती जर स्त्री औषधं घेत असेल तर तिने गर्भधारणा करते वेळी त्या डॉक्टरला सांगितलं पाहिजे किंवा त्या गर्भधारणेच्या वेळेस आपण सजग असलं पाहिजे, असे कोणते? बरोबर, खूपच चांगला प्रश्न आहे आणि खूप कॉमन क्वेश्चन आहे की स्त्रियांमध्ये थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा आर्थरायटिस आहे किंवा एपिलेप्सी आहे की ज्याला आपण मिरगी म्हणतो किंवा झटके येतात. तर असे वेगवेगळे आजार काही दाम्पत्यांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये कॉमनली दिसून येतात. आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न असा राहतो की मला हे आजार असताना प्रेग्नन्सी करता येईल का किंवा ट्रीटमेंट घेता येईल का? आणि दुसरा प्रश्न यांचा असतो की ह्या आजारामुळे तर मला वंध्यत्व नाही, गर्भधारणेत अडथळा येत नाही. बरोबर आहे. तर एकतर थायरॉइड किंवा BP किंवा शुगर असल्यामुळे गर्भधारणा न होणं हे दिसून येत नाही.
म्हणजे थायरॉइड आहे हे वेगळा भाग आहे आणि गर्भधारणा जर होत नसेल किंवा वंध्यत्व असेल तर त्याचं कारण वेगळं असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हे आजार असताना हे नक्की ट्रीटमेंटसाठी पण जाऊ शकतात आणि गर्भधारणेसाठीही जाऊ शकतात. फक्त महत्वाचं आहे की ह्या आजाराला प्रॉपर कंट्रोल करणं आणि अशा औषधांवर कंट्रोल करणं जी औषधं आपण प्रेग्नन्सी राहिल्यानंतरही घेऊ शकतो. की आपलं डायबिटीज किंवा आपलं थायरॉइड हे प्रेग्नन्सी करताना किंवा ट्रीटमेंट घेताना कंट्रोलमध्ये हवं आणि अशा औषधांवर कंट्रोलमध्ये हवं की ज्या औषधं आपण प्रेग्नन्सी झाल्यानंतरही कंटिन्यू करू शकतो. निश्चितच म्हणजे जर व्यवस्थित डॉक्टरांशी- आजारांना कंट्रोल करून आपण ट्रीटमेंट आणि गर्भधारणेसाठी गेलो तर या आजारांचं काही अडथळा आपल्याला राहणार नाही. अगदी म्हणजे मला वाटतं की डॉक्टरांशी नीट संवाद साधणं आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर आपण वागलो तर गर्भधारणेमध्ये सुद्धा आपण यशस्वी गर्भधारणा करू शकतो आणि एक हेल्दी बेबी बॉर्न होऊ शकते. अनेकांना असा प्रश्न असतो की आजकाल मासिक पाळी लवकर बंद होते किंवा मासिक पाळी बंद झाल्यानंतर सुद्धा मला गर्भधारणा करण्याची इच्छा आहे, तर यासाठी काही ट्रीटमेंट आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये अवेलेबल आहे का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल ना, माझ्याही मनात हा प्रश्न आहे. पण कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. तर आपण जेव्हा म्हणतो की इतके IVF तंत्रज्ञान आज प्रगत झालेलं आहे, आधुनिक चिकित्सा प्रगत अतिशय आहे, मासिक पाळी बंद झाली तरी गर्भधारणा होऊ शकते का ट्रीटमेंटने? हो, नक्कीच होऊ शकते. आणि हा अजूनही फार कॉमन गैरसमज आहे की मासिक पाळी बंद झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहू शकत नाही, गर्भधारणा होऊ शकत नाही. तर ती या आधुनिक उपचार पद्धतीचं जे वरदान आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याद्वारे नक्कीच होऊ शकते. मासिक पाळी बंद होते किंवा मेनोपॉज होतं म्हणजे काय होतं की स्त्रीबीज बनणं किंवा ओव्युलेशन होणं हे बंद होऊन जातं किंवा अंडकोशातील स्त्रीबीज संपून जातात. अशा महिलांना जर आपल्याला गर्भधारणेसाठी जायचं असेल तर आपण 20, 22, 25 वर्षाच्या मेडिकली फिट यंग मॅच डोनर बरोबरचं स्त्रीबीज घेऊ शकतो. हजबंडच्या शुक्राणूशी मिळून गर्भ तयार केले जातील बाहेरच. गर्भांना 3 ते 5 दिवस वाढवून चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना आपण त्या स्त्रीच्या गर्भाशयात ठेवू शकतो जिची मासिक पाळी बंद झाली होती किंवा जिचं वय खूप जास्त झालं होतं किंवा वय कमी असतानाच तिची पाळी किंवा अंडकोशातील स्त्रीबीज संपले होते. आणि ह्याला आपण एग डोनेशन IVF टेक्निक म्हणतो. आणि जसं मी आधीही म्हटलं की अगदी 75 वर्षाच्या स्त्रीला भारतात याच टेक्निकने गर्भधारणा झालेली आहे. तर हे शक्य आहे. निश्चितच. आणि आताच म्हणजे प्रसार माध्यमात बातमी वाचली की पूर्वीच्या मिस वर्ल्ड डायना हेडन ज्या आहेत त्यांनी एक फ्रीजिंग ही टेक्निक वापरून संतती प्राप्त केली. हे नक्की काय आहे? बरोबर आहे. एक फ्रीजिंग किंवा स्त्रीबीज गोठवणं आजकाल बऱ्याचदा करिअरमुळं, एज्युकेशनमुळं किंवा प्रॉपर लाईफ पार्टनर न मिळाल्यामुळं बऱ्याचशा स्त्रिया डिलेड मॅरेजेस करतात किंवा मॅरेज झाल्यानंतर पटकन गर्भधारणेसाठी जात नाही किंवा आपलं फॅमिली योग्य वेळेत ते प्लॅन करू शकत नाहीत. तर अशा स्त्रियांना त्यांचे स्त्रीबीज आपण बाहेर काढून लॅबमध्ये गोठवून ठेवू शकतो आणि मग त्यांचं जेव्हा जास्त वय झाल्यानंतरही जर त्यांचं मन असेल स्वतःच्या स्त्रीबीजाने प्रेग्नन्सी करण्यासाठी तर त्या गोठवलेल्या स्त्रीबीजांचा वापर करून आपण प्रेग्नन्सीसाठी जाऊ शकतो. निसर्गाकडनं स्त्रीसाठी जे लिमिटेशन दिलंय ते म्हणजे की 30 वय झाल्यानंतर स्त्रीबीज कमी व्हायला सुरू होतात. 35 नंतर हे स्त्रीबीज कमी आणि खराब होण्याचं जे वेग आहे ते अगदी वाढून जातं आणि 40-42ला येऊन बहुतेक स्त्रियांचे स्त्रीबीज संपून जातात. तर जर आपल्याला 40 नंतर जर गर्भधारणा करायची असेल तर मग आपण 30-35च्या वयातच हे स्त्रीबीज गोठवून ठेवू शकतो आणि नंतर अधिक वय झाल्यानंतरही स्वतःच्या स्त्रीबीजाने गर्भधारणेसाठी जाऊ शकतो. ह्याला एक फ्रीजिंग म्हणतात. निश्चितच. म्हणजे आधुनिक विज्ञानाची प्रगती आहे ती अगदी विस्मयचकित करणारी आहे. म्हणजे पूर्वी लहानपणी आपण गोष्टीत वाचायचो की मगर आणि माकड ही गोष्ट, मग तो माकड म्हणतो त्याला की नाही मी हृदय माझं काळीज झाडावरच लटकवून ठेवलेलं आहे. म्हणजे अशी काहीशी आपण जी मिथ्यकथा वाचत होती आज प्रत्यक्षात येताना आपण बघतोय आणि हे आधुनिक विज्ञानाचं यशस्वीतेचं गमकच आहे. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की शुक्राणू कमी असतील तर आपण ICSI किंवा IVF वगैरे बरेच प्रकार करतो, पण एखादा पुरुषामध्ये जर शुक्राणूच नसतील म्हणजे टोटली ऍब्सेंट असतील तर यावर काही ट्रीटमेंट आहे का? हो, नक्कीच आहे. जर आपण 2दा किंवा 3दा वीर्य तपासून बघितलंय आणि दोन्ही तिन्ही रिपोर्ट जर वीर्यात शुक्राणू नाहीच आहे किंवा ज्याला आपण ॲझोस्पर्मिया म्हणतो
असं दाखवतायत. तर अशा पुरुषांमध्ये काही ट्रीटमेंट घेतल्याने किंवा काही औषधं घेतल्याने वीर्यात शुक्राणू येणार नाहीयेत. त्यांना अंडकोशातनंच शुक्राणू बाहेर काढून गर्भधारणेसाठी जायला लागेल. अंडकोशात शुक्राणू काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण टीसा किंवा मायक्रो टीसा म्हणतो. अंडकोशात शुक्राणू मिळणार आहेत का नाही हे आपल्याला काही ठराविक टेस्टद्वारे आधी त्याचा अंदाजा आपण घेऊ शकतो. आणि जर अंडकोशात चांगले शुक्राणू आपल्याला मिळाले तर त्याच वेळेस आपण स्त्रीच्या अंडकोशातनं स्त्रीबीज बाहेर काढून स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन बाहेरच घडवून गर्भ तयार करून चांगल्या वाढणाऱ्या गर्भांना गर्भाशयात ठेवून या दाम्पत्यांमध्ये गर्भधारणेसाठी जाऊ शकतो. अनेक दाम्पत्य मी बघतो की शुक्राणू वीर्यात नसतानाही बरेच वर्ष लावून टाकतात प्रॉपर सायंटिफिक ट्रीटमेंटला जाण्यासाठी. बऱ्याचदा वर्षभर ॲलोपॅथी मेडिसिन घेतील, मग आयुर्वेदिक घेतील, होमिओपॅथी घेतील आणि असं काहीतरी औषध घेण्याचा प्रयत्न करतील की वीर्यात शुक्राणू चांगले यायला लागतील. बट जर वीर्यात शुक्राणू नाहीच आहेत तर आपल्याला अंडकोशातनंच बाहेर काढून आपण गर्भधारणेसाठी जाऊ शकतो, ज्याला आपण इक्सी विथ टीसा किंवा टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन विथ इक्सी असं म्हणतो. बरं, ठीक आहे. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की जरी दोन्ही गर्भाशय नलिका ब्लॉक असतील तर आपण काय ट्रीटमेंट करायची, पण एखाद्या स्त्रीमध्ये असं होतं की कधी कधी एकच गर्भाशय नलिका ब्लॉक असते, दुसरी मात्र पेटंट असते आणि मग अशा वेळी सुद्धा गर्भधारणा होत नाही. तर मग ह्याच्यावर काही उपाय आहे का? बरोबर आहे. बरं, अनेक दाम्पत्य असे दिसतात की जे गर्भनलिका ब्लॉक होत्या वेगवेगळ्या ऑपरेशनद्वारे गर्भनलिका उघडण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी एखादी गर्भनलिका उघडूनही जाते किंवा कधी कधी एखादी गर्भनलिका ऑलरेडी उघडी असते आणि त्यांना वाटतं की एक साईडची गर्भनलिका उघडी आहे, त्या स्त्रीबीजही बनतंय, शुक्राणूही व्यवस्थित आहे, पण तरी गर्भधारणा होत नाहीये. का? कारण की ज्या प्रॉब्लेममुळे, ज्या इन्फेक्शनमुळे एक गर्भनलिका खराब झाली त्याच प्रॉब्लेममुळे, त्याच इन्फेक्शनमुळे दुसरीही काही प्रमाणात कमकुवत झाली आहे आणि ती गर्भनलिकाही व्यवस्थित काम करत नाही आणि त्यामुळे चांगले स्त्रीबीज आणि चांगले शुक्राणू मिळू शकत नाहीयेत. तर अशा दाम्पत्यांना स्त्रीबीज आणि शुक्राणूंचं मिळन बाहेरच घडवून आणणं म्हणजेच IVF करणं हेच त्यांना योग्य उपचार पद्धती राहणार आहे किंवा हीच उपचार पद्धती त्यांना बेस्ट सक्सेस देणार आहे. निश्चित. आपण जेव्हा कार्यक्रम करत असतो तेव्हा उद्देश हा असतो की मनातील, म्हणजे जे दर्शक आहेत त्यांच्या मनातील शंकांचं निरसन करायचं. अनेकांना अजूनही हा प्रश्न असतो की IVF मध्ये म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी जेव्हा म्हणतो तर मग हे मूल माझंच आहे का? बरोबर आहे. खूप साशंकता असते, काय सांगा? बरोबर आहे. ह्याच्याविषयी अनेक शंका लोकांमध्ये असते की लॅबमध्ये काही मिक्सिंग होणार तर नाहीये किंवा आमचं स्त्रीबीज वापरलं जाणार आहे किंवा माझंच शुक्राणू वापरलं जाणार आहे का नाही. तर ही एकदम मी जसं आधी म्हटलं की ही खूप जुनी टेक्निक आहे, सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे आणि ह्या टेक्निकमध्ये असं काही होण्याचं शक्यता काही राहत नाही. कारण की हे जे प्रोटोकॉल्स एकदम स्टँडर्ड असतात. थर्ड ऑब्झर्वर टेक्निक फॉलो केली जाते. ॲट अ टाइम एकाच पेशंटचे स्त्रीबीज किंवा शुक्राणू हाताळले जातात. त्यामुळे असं काही होण्याची शक्यता त्याच्यात नसते. जर एखाद्याचे शुक्राणू नसतीलच किंवा स्त्रीबीज नसतीलच तर त्यांना व्यवस्थित सांगून त्यांचं प्रॉपर इन्फॉर्म्ड कन्सेंट घेऊनच आपण काही डोनर वगैरे वापरतो. तर ही जी शंका आहे बऱ्याचशा दाम्पत्यांमध्ये ते एक गैरसमजच आहे. निश्चितच. कार्यक्रमात आता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला सुद्धा वंध्यत्व विषयावरच आहे. काय आहे तो आपण पाहूया. फर्टाईल पिरियड म्हणजेच गर्भधारणा होण्यासाठी नैसर्गिक उत्तम वेळ कोणती, तर मासिक पाळी जर आपण पहिला दिवस पकडला तर 11व्या दिवसापासून 18व्या दिवसापर्यंत नियमित सहवास ठेवावा, हेच उत्तम वेळ आहे. गर्भधारणा होण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुबेला लसीकरण करावे. गर्भधारणा उत्सुक स्त्रीने फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्याव्यात. पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सचिन गोडसे. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 24 डिसेंबर 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार.
सहभाग डॉक्टर प्रदीप पवार या सर्व कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर तुमचे ईमेल आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो. असा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. hello.ddkmumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in, youtube.com/user/ddsahyadri. वंध्यत्व निवारणाचा विषय खूप विस्तृत आहे. तुमच्याही मनात काही अजून प्रश्न असतील आपण त्याची थोडक्यात उत्तरं घेऊया. सर, मासिक पाळी बंद झालेली असताना सुद्धा ट्रीटमेंटने गर्भधारणा शक्य आहे का, काय सांगा? नक्कीच होऊ शकते. आपण आत्ताच बघितलं की ज्याला आपण एग डोनेशन IVF टेक्निक असं म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबीद्वारा मासिक पाळी बंद झाल्यानंतरही सहजरित्याने गर्भधारणा होऊ शकते. पुरुषाचा स्पर्म काउंट कमी झाला तरी गर्भधारणा शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. अगदी जसं आपण आधी बघितलं की अगदी बोटावर मोजण्या इतके चांगले शुक्राणू जरी असतील तरी आपण गर्भधारणेसाठी जाऊ शकतो. पुरुषामध्ये एकच टेस्टिकल किंवा अंडाशय असेल तरीही गर्भधारणा शक्य आहे का? हो, जर ते अंडकोश व्यवस्थित काम करत असेल, जर तिथनं चांगले शुक्राणू बनत असतील तर ते पुरेसे असतात गर्भधारणेसाठी. गर्भाशयात गाठी असल्या तरीही गर्भधारणा शक्य आहे का स्त्रीच्या? हो, स्त्रीच्या गर्भाशयात गाठी असतील तरी गर्भधारणा शक्य आहे. फक्त ती गाठ एक्झॅक्टली कुठे आहे आणि ती आपल्या गर्भस्थापनेच्या जागेला काही धक्का पोचवते का किंवा त्या जागेला काही अडचण करते का हे बघणं सोनोग्राफीद्वारे बघून आपण ते ठरवू शकतो. आज तुम्ही 5 वर्षात जवळजवळ 10,000 निःसंतान दाम्पत्यांना यशस्वी गर्भधारणा झालेली आहे. या अविश्वसनीय यशाचा तुमचा गमक काय आम्हाला सांगा? बरोबर आहे. तर इंदिरा IVFच्या मार्फत हे जे हजारो दाम्पत्यांना एवढ्या कमी वेळात गर्भधारणा होऊ शकली, त्याच्या मागचं गमक म्हणजे ह्या बेस्ट टेक्निक्स, टेक्नॉलॉजी आणि ही टीम ऑफ डॉक्टर्स आहे जे फक्त निसंतान दाम्पत्यांचंच निवारणासाठी काम करतं. निश्चितच 1979 साली जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जगात आली आणि त्याच्यानंतर वंध्यत्व निवारणाच्या चिकित्सा पद्धतीने मागे वळून बघितलंच नाही. आपला भारत देशही सुद्धा यात काहीही कमी नाही. वंध्यत्व निवारणाच्या अत्याधुनिक यशस्वी चिकित्सा पद्धती आज भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. गरज आहे त्या अशा दाम्पत्यांनी जागृत होऊन योग्य तपासणी करून योग्य निदान करून ह्या उपचार पद्धतींकडे वळण्याचे, आणि जर असं झालं तर आमच्या कार्यक्रमाचं हेच यशाचं गमक असेल असं मी म्हणू शकते. डॉक्टर अमोल लुंकड, तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.